नमस्कार. आज ह्या BA तृतीय वर्षाच्या निमित्ताने घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या ह्या लेक्चरमध्ये आपण पॉलिटिकल सायन्स हा सब्जेक्ट या ठिकाणी बघत आहोत. तर आज आपण त्या ठिकाणी मागे टाईमलाईन्स बघितल्या की कशा पद्धतीने ह्या कॉन्स्टिट्यूशनच्या निर्मितीमध्ये हे क्रम कालानुरूप कसे त्या ठिकाणी आपल्याला लागत गेले आणि त्यानुसार त्या क्रमाद्वारे आपण त्याचं कंप्लीट टाईमलाईन जी आहे ही त्या ठिकाणी बघितली. आज आपण या ठिकाणी या संविधानच्या ह्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी सदस्यत्व हे बघणार आहोत. यामध्ये ह्या संविधान समितीचे एकूण सदस्यत्व आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संजय फाके, जवाहरलाल नेहरू, सी राजगोपालचारी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, कन्हैयालाल, मणिलाल मुंशी, गणेश वासुदेव मावळणकर, संदीप कुमार पटेल, अबुल कलाम आझाद, श्यामाप्रसाद मुखर्जी, नलिनी रंजन घोष आणि बळवंतराय मेहता हे या संविधान सभेतील एकूण प्रमुख असे सदस्य होते. या सभेत अनुसूचित जातीचे 30हून अधिक असे प्रतिनिधी होते. हे एक वैशिष्ट्यपूर्ण बाब या ठिकाणी आहे. फ्रँक अँथनी यांनी अँग्लो इंडियन समुदायाचे तर HP मोदी यांनी पारशी समुदायाचे प्रतिनिधित्व केले. म्हणजे मायनॉरिटीजमध्ये पण यामध्ये कमतरता न राहावी ही बाब बघण्यात आली. ख्रिश्चन धर्मीय आणि सभेचे उपाध्यक्ष असलेले हरिंद्र कुमार मुखर्जी यांनी अल्पसंख्याक समितीचे अध्यक्षपद भूषवले. तसेच अँग्लो इंडियन नसलेल्या ख्रिश्चनांचे प्रतिनिधित्व केले. हरिबहादूर गुरुंग यांनी गोरखा समुदायाचे प्रतिनिधित्व केले. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, बेनेगल, नरसिंगराव KM मुंशी आणि गणेश मावळणकर यासारखे न्यायाधीशही या सभेचे सदस्य होते. महिला सदस्यांमध्ये सरोजिनी नायडू, हंसा मेहता, दुर्गाबाई देशमुख, अमृत कौर आणि विजयालक्ष्मी पंडित ह्यांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो. सच्चिदानंद सिन्हा हे या सभेचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. तर सुरुवातीला 1-2 दिवस सच्चिदानंद सिन्हा हे या सभेचे अध्यक्ष होते आणि नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. या सभेची पहिली बैठक आपण मागेच बघितलं की 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती. यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मसुदा निर्मिती. तर या मसुदा निर्मितीमध्ये सर BN राव हे एक संधी अधिकारी होते, जे पुढे आंतरराष्ट्रीय न्यायालयात पहिले भारतीय सरन्यायाधीश किंवा भारतीय न्यायाधीश आणि संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष बनले. त्यांची 1946 घटनासभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. BN राव संविधानाच्या सर्वसाधारण रचनेची जबाबदारी सांभाळणाऱ्या राव यांनी फेब्रुवारी 1948 त्याचा प्राथमिक असा मसुदा तयार केला. BN राव यांच्या मसुद्यात 243 कलमे आणि 13 अनुसूची होत्या. चर्चा, वादविवाद आणि सुधारणानंतर त्यांची संख्या 395 कलमे आणि 8 अनुसूची अशी त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या या घटनासभेच्या बैठकीमध्ये विविध समित्यांचा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडण्यात आला. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली
7 सदस्यांची मसुदा समिती स्थापन करण्यात आली. या समितीने राव यांच्या मसुद्यावर विचारविनिमय व चर्चा करून त्यामध्ये सुधारणा केल्या. समितीने संविधानाचा सुधारित मसुदा तयार केला आणि 4 नोव्हेंबर 1947 रोजी तो घटनासभेसमोर त्या ठिकाणी सादर केला. संविधान स्वीकारण्यापूर्वी घटनासभेने 165 दिवसात 11 अधिवेशने घेतली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी या घटनासभेने संविधान स्वीकारले आणि त्यावर 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन किंवा संविधान दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करण्यात येतो. संविधानाचे महत्त्व आणि डॉक्टर आंबेडकर यांचे विचार व संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या दिवसाची निवड करण्यात आली. घटनासभेचे अंतिम अधिवेशन 24 जानेवारी 1950 रोजी झाले. प्रत्येक सदस्याने संविधानाच्या 2 प्रतीवर स्वाक्षरी केली. एक प्रत हिंदी भाषेत होती आणि दुसरी इंग्रजी भाषेमध्ये. मूळ संविधान हस्तलिखित असून त्याच्या प्रत्येक पानाचे सुशोभीकरण शांतिनिकेतन येथील कलाकारांनी केलेले आहे, ज्यामध्ये ब्योअर राम मनोहर सिन्हा आणि नंदलाल बोस यांचा समावेश होतो. हे संविधान डेहराडून येथे प्रकाशित करण्यात आले आणि सर्वे ऑफ इंडियाद्वारे त्याचे फोटो लिथोग्राफिक करण्यात आले. मूळ संविधान तयार होण्यास जवळपास 5 वर्षे लागली. 2 दिवसानंतर म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी ते भारताचा कायदा बनले. घटनासभेचा अंदाजित खर्च हा 6.3 कोटी रुपये इतका होता. संविधान लागू झाल्यापासून त्यात 100हून अधिक सुधारणा आजपर्यंत केल्याचे आपल्याला दिसून येते. धन्यवाद.